गुड मॉर्निंग, शुभप्रभात. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, आज हिंदू संस्कृतीतला एक सर्वात महत्त्वाचा सण की ज्याला गुढीपाडवा या नावाने ओळखले जाते, नववर्षाची सुरुवात आज या दिवसाने होत असते. आम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असताना सुद्धा या सणाचा उत्साह हा फार वेगळ्या पद्धतीचा या ग्रामीण भागामध्ये असतो. इथली संस्कृती परंपरा ही खूप काय सांगून जाते आणि आपल्याला तेच आज बघायला मिळणार आहे. ग्रामीण भागामध्ये हा गुढीपाडवा नक्की कशा पद्धतीने साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने जर तसं बघायला गेलो ना तर बघा, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून ही लगबग चालू होते. तर म्हणजे काय, तर आता आपण पाहतोय सगळे अंगणांचं सारवण वगैरे हे कालच आमच्या इथे काढले गेलेलं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण अंगण सारवलं जातं. घरामध्ये जिथे जिथे वलय केलेले असते त्या ठिकाणी हे पूर्ण घर सारवले असतात. आणि हा कार्यक्रम अगदी सार्वजनिक रस्त्या बिस्त्यावरती सुद्धा या ठिकाणी लोक सारवण काढत असतात, रांगोळ्या काढत असतात. आणि हे अशा पद्धतीने एक चेहऱ्यावरचा उत्साह हा खूप काय सांगून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच सकाळी ही लगबग वेगळीच असते. घरामध्ये काहीतरी गोडधोड केलं जातं. त्याच पद्धतीने गुढी उभारण्याची जी लगबग असते आणि त्यासाठी लहान मुलांपासून घरातल्या सगळ्या महिला मंडळांचा जो काय उत्साह असतो तो काय वाखाणण्याजोगा आपल्याला बघायला मिळेल. आणि तोच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचा आहे. चला तर एक साधारणतः हे कोकणातले दृश्यात आपण पाहतोय. गुढीपाडव्याच्या या सणासाठी सज्ज झालेली पोरं आज सकाळी लवकर उठून आंघोळ्या पांघोळ्या झालेल्या आहेत. एकंदरीत सडा सारवण ज्याला म्हणतात, तो सडा सारवण हे कशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. जिकडे जाऊ तिकडे त्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं सारवण काढलेलं बघायला मिळेल. सकाळचे आता 8 वाजलेले आहेत. घराघरातून गुढीसाठी लागणाऱ्या कळकाच्या काठ्या हे आता आलेल्या आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने स्वच्छता करत असतो. आमच्या इथे सुद्धा या भागामध्ये खूपच अशी घाण होती. ती काल सर्व आमच्या घरातील मुलांनी मिळून इथं खूप स्वच्छता केलेली आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा खूप छान वाटते. आमची सुद्धा आता तयारी झालेली आहे. तुम्ही बघताय कळकीची काठी आलेली आहे. महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला सांगतो, घरामध्ये जे काही गाड्या वगैरे असतात ह्या सुद्धा या दिवशी चांगल्या पद्धतीने धुवून आम्ही घेत असतो. त्याची पूजा केली जाते आणि त्याचसाठी हा खास आमचा चिल्ले पिल्ले ग्रुप तयार झालेला आहे. कधी एकदा आता आम्ही गाडी धुवायला जातोय. आणि सगळ्यांना सुट्टी आहे. आज मुळात रविवार आहे आणि आजची सुट्टी सुद्धा असते. गुढीची रांगोळी, कणा हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आपापल्या पद्धतीने संस्कृतीची जोपासना करत या ठिकाणी रांगोळी सुद्धा तयार झालेली आहे. कळकाचा बांबू चांगल्या पद्धतीने तोडून तो साफ करून त्याला धुवून घेतली जाते. काहींच्या घोड्या उभ्या राहिलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्याला ज्याला जसं जमेल तसं त्या त्या पद्धतीने लोक घोडे उभे करतायत. मंडळी, आता कुठे आता सुरुवात झालेली आहे. घरामध्ये गोडधोड बनवण्याचं काम चालू झालेलं आहे. आम्ही आता गाडी धुवायला जातोय आणि इथे अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी अशा गुड्या उभारलेल्या दिसत नाहीत. थोड्याच वेळात सजलेली ही घरं या गुड्यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार. तोपर्यंत चला आपण आता गाडी धुवायला जाऊया. निघालेल्या आहेत लहान मुलांच्या गाड्या. मंडळी, सांगितल्या पद्धतीने आता आम्ही निघालोत गाडी धुवायला. सगळे फुल तयार झालेले आहे.
बादल्या आहेत, त्याच पद्धतीने पावडर ब्रश सगळं घेऊनच आम्ही गाडी धुवायला निघालेले आहेत। आजच्या दिवसाची सुरुवातच म्हणूया, बघा किती खराब झालेली आहे गाडी, रस्ता जितका आमच्या इकडे खराब आहे, धूळ उडते। आणि चला आजच्या या दिवसाच्या निमित्ताने का होईना या ठिकाणी आता मी गाडी धुवायला निघतोय, चला। इथून आम्ही आलो आणि हे एक पूल, बऱ्याच अंशी पुलावरतीच आम्ही आता गाड्या धुवत असतो। परंतु आता तुम्ही खरं बघताय वर्षभर वाहतं पाणी या ठिकाणी आहे, लोक धुवायला कपडे धुवायला या ठिकाणी येत असतात। आज तशी गर्दी नाही, सकाळ सकाळ आहे वेळ, पण बघा या पाण्याला लागूनच आम्हाला ही गाडी धुवायची आता सोय झालेली आहे। किती भाग्यवान असू ना आम्ही, पोरंसुद्धा दंग झालेले आहेत अगदी गाडी धुण्यासाठी। मला विश्रांती मिळाली पोरांनी काम हातात घेतल्यामुळे। नैसर्गिकरित्या असं पाणी मिळणं उन्हाळ्यामध्ये हे फारच कमी लोकांच्या भाग्याला येतं, पण कोकणामध्ये आम्ही तसे भाग्यवान आहोत। इथेच आता धरण आहे आणि धरणाचा हा आउटलेट आणि यातून वाहणारं पाणी हे आम्हाला वर्षभर या ठिकाणी कपडे धुवायची सोय करते। अशा पद्धतीने गाड्या धुण्यासाठी याच गावातले काही वेगवेगळ्या गावातले सुद्धा लोक या ठिकाणी गाड्या धुण्यासाठी येत असतात। बच्चा कंपनीची चाललेली लगबग बघा, त्यांची गाडी कशी चकाचक होईल याची ते तयारी करतायत। अखेरीस गाड्या धुवून आता आम्ही आलेलो आहोत। तर बघताय एक मोठा प्रॉब्लेम झालेला, माझी गाडी अचानक तिथे बंद पडल्यामुळे आमचा अक्षरशः घाम निघाला आणि अखेरीस ती गाडी चालू झाल्यामुळे तेवढंच आमच्या चेहऱ्यावरती हसू होते। आणि अशा परिस्थितीत पुन्हा आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि घरी पाहतो तर काय, घरामध्ये सुद्धा सुंदर अशी तयारी झालेली आहे। ताजे ताजे कणा रांगोळ्या, कुठलाही सण म्हटलं की ही गोष्ट आमची सुरुवातीलाच असते। काल सारवण काढलं होतं, आज लगेच त्याच्यावरती रांगोळ्या कणा रांगोळ्या येत आहेत। खूपच सुंदर वाटतंय घरामध्ये, आनंदाचे मांगल्याचे क्षण। आणि आता आपण पाहतोय आम्ही तिकडे गाडी धुवायला गेले असताना घरामध्ये ही सगळी तयारी झालेली आहे। गुढीसाठी लागणारी ही जी फुलांची माळ खूपच सुंदर पद्धतीने ओवलेली आहे। आमच्या बालपणीच्या काळामध्ये ही सकाळ सकाळ फुलं आणण्यासाठी आमची खूपच धडपड असायची, ती माळ ओवणे। आज सगळे घरात मंडळी भरपूर आहेत, त्याच्यामुळे जो आपापल्या पद्धतीने कामं करत असतो। या ठिकाणी बघा बालगोपाळ आता हे सगळे गुढी उभारण्यासाठी आलेले आहेत। सगळ्याच सुट्टीचा दिवस मोकळा श्वास घेत आहेत। काही ठिकाणी आता हळूहळू गुढ्या उभा राहिलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। थोड्याच वेळात एका वेगळ्या व्ह्यूने आपण गावामध्ये ह्या गुढीपाडवाच्या गुढी कशा पद्धतीने दिसतील ते एका व्ह्यूने आपण पाहणार आहोत। तर चला आता आपण आपली गुढी उभी करूया। दरवर्षी ज्या ठिकाणी आमची गुढी उभारली जाते त्या ठिकाणी सुंदर अशी गुढीची रांगोळी काढून पाठ मांडलेला आहे। थोड्याच वेळात त्या ठिकाणी गुढी उभारली जाईल, बहुतेक अशी तयारी झालेली आहे। गुढीची यथावत केली जाणारी पूजा यासाठी हळद, गंध, फुलं
निरंजन याची तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता तिकडे आता आमची गुढी उभी राहिलेली बघा. आणि बघताय आता आपण गुढी उभी करण्यासाठी आता आमच्या इथे मंडळी आलेली आहेत. आमच्या घरच्यांकडून ही गुढी उभी केली जाते. थोडंसं गुढीला सपोर्ट म्हणून आता दोरीने आता बांधलं जाईल. लहान मुलांचा आनंद हा काही वेगळाच असतो. त्यांना एक एक बाबी म्हणजे सगळ्या कुतूहलाच्याच. जिथे इथे गुड्या उभ्या करायला भेटते तिथे तेही पोरं पळत असतात. आता आमच्या इथं आता गुढी उभी करतोय तिथे सगळे आता पोरे आलेले आहेत. हे आमच्या अनुश्रीने आजच्या दिवशी खास नवीन ड्रेस. इकडे बघा, कधी घेतला ड्रेस? हा, नवीन आहे की जुना आहे? हो, सक्षम बघा कसा नवीन ड्रेस. प्रियांश आणि हा आमचा साई नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये असतो. बऱ्याच वेळेला तो मुंबईला तर शिकत होता. कधी एकदा परीक्षा संपते 10वीची आणि परीक्षा संपून त्याच रात्री बसून गावाला आलेला आहे. इतका गाव आवडतो असा साई. तर इकडे बघ, वेगळ्या व्हिडिओमध्ये असतो, आपल्या मळणीच्या व्हिडिओमध्ये होता. झुलणारी फुलांची माळ, हे एक एक संस्कृतीतलं हे जे प्रतीक दिसतंय, ह्या प्रत्येकाच्या पाठीमागे वेगवेगळा आशय आहे. आणि खरोखर हिंदू संस्कृतीचं हे सुंदर लक्षण आज या गुढीपाडव्याच्या दिवशी बघायला मिळते. या गुढीपाडव्याला आता ग्लॅमर स्वरूप मिळालेलं आहे. तुम्ही बघत असाल ठिकठिकाणी शोभायात्रा निघतात. एक सुंदर असा साज नेसून तरुण तरुणी यामध्ये सहभागी झालेले असतात. तर तुर्तास गावामध्ये तरी या पद्धतीचा हा असा पद्धतीचा उत्साह दिवसभर आपल्याला बघायला मिळेल. गुड्या उभारून झाल्यानंतर ही प्रसन्न मुद्रा मुलांच्या चेहऱ्यावरती. गुढीची विधिवत पूजा केली जाते. आजच्या दिवशी घरामध्ये काही ना काहीतरी गोडधोड असतो. आज आमच्या इथे सकाळ सकाळ शिरा बनवलेला आहे आणि तो प्रसाद या ठिकाणी गुढीला दाखवला जातोय. विधिवत पूजा केली जाते. गुढीपाडव्यातलं एक आकर्षण लहान मुलांसाठी म्हणजे तुम्ही या लगतच्या 2 गुड्या दिसत आहेत. ज्या गुड्या पाहताय ना आपण, याच्यामध्ये या गुढीसाठी माळ कोणाची सर्वात लांब असेल याच्यासाठी एक मोठी आमच्या लहान मुलांमध्ये स्पर्धा लागलेली असते. त्यासाठी जास्तीत जास्त फुलं आणून तेवढी लांब माळ ओवायची, अशा पद्धतीचं एक स्पर्धात्मक लहान मुलांमध्ये एक भाव चालू असतो. मंडळी,
आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं अजून एक जलजीवन मिशनची पाण्याची टाकी ही आमच्या घराच्या बरोबर पाठीमागेच झालेली आहे आणि याच टाकीच्या वरती जाऊन आज आपण गावामध्ये या गुढीपाडव्याचा लुक हा संपूर्ण गावामध्ये कसा दिसणार आहे ते आता आपण बघूया। तर चला, आता आपण ह्या टाकीच्या मध्यभागात आलेलो आहोत। थोडंसं अजून वरती जाऊया। तर फायनली आता आपण या उंच टाकीच्या उंच भागी आता आपण आलेलो आहोत आणि लागूनच असलेले आमचे भलं मोठं कोकणातील प्रशस्त घर, काही जुन्या पद्धतीचं बांधकाम आणि नवीन म्हणजे आता पडव्यांच्या वरती असलेले पत्रे आपल्याला बघायला मिळतात। मी इथून कसा दिसतोय हे बघण्यासाठी आमच्या सौभाग्यवती आमच्या या घराच्या पाठीमागे आलेले आहेत, हात करतायत। खालून तेवढी भीतीच वाटते, इतक्या उंचीवरती आम्ही आलेलो आहोत। तर आता आपण ज्याच्यासाठी आलेलो आहोत ते आता आपण बघतोय हे सुंदर असं कोकणातील विलोभनीय दृश्य आणि प्रत्येक दरवाजासमोर उभ्या राहिलेल्या गुड्या कशा मस्तपैकी आता वारा आलेला आहे झुलताना आपल्याला बघायला मिळत आहेत। ह्या घरांच्या मधून पाऊलवाटा रस्ते वगैरे आहेत, पण आपण या उंचीवर त्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत। अशा पद्धतीचे सुंदर सजलेलं असं आमचं हे गाव आणि या गावातील प्रत्येक घरात आज रंगीबेरंगी गुड्या आज सगळ्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। ही आहे आमची पिचुर्लेवाडी। आणि हा एक नवीन आता BSNLचा टॉवर झालेला आहे। नवीन BSNLचा टॉवर आपल्याला बघायला मिळतो। स्मशान वगैरे आणि धबधबाचा रोड हा आमच्या त्याच भागाकडे आहे। याच्यानंतर ही जी घरं दिसतात ती जांभूळवाडीची घरं, लागूनच वरती टोकामध्ये असणारे ग्रामदेवतेचं मंदिर। खरोखर इथं आल्यानंतर गावातला कोपरा आणि कोपरा इथे निहाळता येतोय। खाली दूरवर घरं दिसतात ही गणेशवाडी। आणि अतिशय जवळून जी घरं बघायला मिळत आहेत ही आहेत आमची वरची वाडीतील घरं। ही सार्वजनिक सभागृह, दुमजली सभागृह मोठ्या डौलाने उभं राहिलेलं आपल्याला बघायला मिळते। आणि गावाच्या चारी बाजूचं जसं आपण वर्णन केलं तर बघा, चारी बाजूने अशी भली मोठी विस्तृत अशी खलाटी आहे आमच्या गावाला। आणि पलीकडेच हा जो रोड दिसतो तो नॅशनल हायवे सध्या महाडपासून चालू झाला त्या आंबडवेला जाणारा हा नॅशनल हायवे सुद्धा आमच्या गावातूनच गेलेला आहे। आणि समोर हा असणारा बावल्याचा डोंगर, याच्या पलीकडे आहे ते म्हणजे आमचं मंडणगडचा किल्ला। त्याचं थोडंसं टोक इथून आपल्याला बघायला मिळते डोंगराच्या पलीकडून, परंतु या आमच्या डोंगरामुळे तो किल्ला पूर्ण रूपाने दिसून येत नाही आहे। आणि या डोंगराच्या पलीकडे आहे पालेगाव। तर खूपच या ठिकाणी थोडासे सकाळपासून जे सुंदर अशा प्रभात गीतांचा आपल्याला आवाज ऐकू येतोय। याच वरची वाडीला लागून असणारी फणसवाडी मंडळी कोकणामध्ये सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेचं हे आयोजन त्या वाडी करत असते। आणि आमच्या गावामध्ये या सत्यनारायणाच्या पूजेचं सुरुवात ही फणसवाडीच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती होते। त्याच्यामुळे आज ही सार्वजनिक पूजा श्रीकृष्ण मंदिरामध्ये या वाडीमध्ये आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, पाहुण्यांचं स्वागत वगैरे असा रंगारंग कार्यक्रम असणार आहे। आपण संध्याकाळी तिथे जाणार आहोत। त्या तिकडे दुरून आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे कामतवाडी। वेगवेगळ्या जाती धर्माची लोक या ठिकाणी खूपच गुण्यागोविंदाने नांदत आहेत। कोकणातील परंपरेचा जो एक दृश्य आपल्याला बघायला मिळते, सध्या तरवे पेटवण्याचं तरवा लावण्याचं काम चालू झालेलं आहे। त्याच्यामुळे आज कोणतरी तरवा पेटवलेला इथं बघायला मिळतोय। जळो पण कोकण पिको म्हणतात त्या पद्धतीने आमच्या इथे तरव्याची आता सुरुवात झालेली आहे।
आणि जिथे माझं बालपण गेलं अशी ही जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मराठी तुळशीचं हे सुंदर असं रूप आणि तदनंतर असणारी ही न्यू इंग्लिश स्कूल तुळशीची इमारत ही सुद्धा एक मोठ्या डौलाने फडकत असताना आपल्याला बघायला मिळते. कलाकाराला दाद द्यावीशी वाटते. खरोखर या गावातील सर्वात उंच अशा ठिकाणी जिथे आपण आलेलो आहोत तिथे या उंच ठिकाणी सर्वोच्च सन्मान कुठला असेल तर बघा कोणीतरी का होईना पण भारताचा तिरंगा या ठिकाणी डोलाने फडकताना आपल्याला बघायला मिळतोय. बांबूसाठी प्रसिद्ध असलेलं आहे आमचं गाव. तसं बघायला गेलं तर माझ्या परिसरामध्ये सुद्धा बांबूंची बरीच बेटं होती, परंतु ती आता काढून टाकले. तरी पण बांबूंची बेटं आता तुम्ही बघताय अशा पद्धतीचं बांबूंची भरपूर डिमांड या तुळशी गावातून आहे. बऱ्याच पद्धतीने मार्केटला हा बांबू जात असतोय. शेजारी असणारे माझ्या बहिणीने नवीन बांधलेलं घर आणि तिच्या या परसवणामध्ये असलेला भाजीपाला हा चांगल्या पद्धतीने इथे पिकवला जातोय. मंडळी, व्हिडिओचा शेवट करता करता ह्या गावाचं आमचं विलोभनीय दृश्य आपल्याला कसं वाटलं आणि आजच्या या शुभदिनी गावाकडची ही सगळी गुड्यांची मांडणी आपल्याला कशा वाटल्या याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या आपल्या या संपूर्ण परिसरात.